सेना सन्मानित करावं। या ठिकाणी दीपकजी ठाणगे यांच्या शुभास्ते अनिलजी बारसे साहेबांचा सन्मान होतोय। कालूबाळू ढाब्याचे मालक आहेत। या ठिकाणी आपण पाहतोय आदरणीय गंभीरराव साहेब सुद्धा उपस्थित आहेत, सिव्हिल इंजिनियर, त्यांचा सन्मान आपण करणार आहोत। विनंती राहील शिवाजी दादा राऊत यांना की आपल्या शुभास्ते आपण गंभीरराव साहेबांना सुद्धा या ठिकाणी सन्मानित करायचे। दीपकजी ठाणगे आणि शिवाजी राऊत यांच्या शुभास्ते सन्मान केला जाईल आणि आपण देणार आहोत मागच्या मॅचची मॅन ऑफ द मॅच, नो डाऊट ज्याने अतिशय चांगला खेळ दाखवला सरोली संघाचा हर्षद चौधरी ठरतो या मॅचचा मॅन ऑफ द मॅच। प्रवीण शेठ भुईर यांना विनंती राहील आपल्या शुभास्ते आपण मॅन ऑफ द मॅच सामनावीराचा पुरस्कार द्यायचे हर्षद चौधरी या खेळाडूला। वेल प्लेड, अतिशय सुंदर सामना पाहायला मिळाला। नुकताच ज्यांचं आगमन झालंय चिखलोली गावचे नामांकित उद्योजक आहेत प्रवीण शेठ भुईर यांच्या शुभास्ते हा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार या ठिकाणी वितरित केला जातोय हर्षद चौधरी या खेळाडूला। सर्व मान्यवरांचं पुन्हा एकदा आपण स्पर्धेच्या वतीनं आणि सन्मान्य बालाशेठ कांबळे साहेबांच्या वतीनं मनपूर्वक स्वागत करूया। आणि मॅच नंबर आता सेकंड राऊंडची सुरुवात झाली। खरं तर एकमेकाविरुद्ध पहिल्या मॅच मध्ये एकमेकाविरुद्ध खेळत असताना टीम उसाटणे आणि त्याला फाईट करतोय कडे गोलवली। सामना जसा स्टार्ट होईल आणि कॉमेंट्री बॉक्स मध्ये परिवर्तन करू, ऐकूया याच विभागाचा बुलंद आवाज अर्थात बदलापूर समालोचक असोसिएशनचे अध्यक्ष मॅडीबाई धुले। धन्यवाद योगीजी मडवी सर, ज्यांना आपण ऐकत होतो। पनवेल समालोचक समितीचे उपाध्यक्ष आणि मॅचला देखील सुरुवात झाली आहे। संपूर्ण मान्यवर मंडळीचा पुनश्च एकदा आभार। बाळाशेठ कांबळे यांच्या वती असणारं नितांत प्रेम आपण पाहतोय आणि वेळात वेळ काढून आपला बहुमूल्य वेळ या स्पर्धेसाठी आपण दिला त्याबद्दल आयोजकांच्या वतीनं आपलं मनपूर्वक आभार। यावेळेस मॅचची कडा मागे, फलंदाज होईल बाद, एज अँड टेकन, लागणारा धक्का क्रमांक पहिला दुसरा, टीम उसाटणे संघाला फलंदाज बाद। ठिकाणी खेळण्यात आलेले षटक क्रमांक पहिला रोहित भालेराव अर्थातच किडनी। यावेळेस फुलणीचा बॉल समोर राहिला, यावेळेस डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न आणि इथे एक धाव घेण्यात आलेली आहे, चिकी सिंगल। आणि या सिंगलच्या मदतीने संघाची धावत संख्या धाव फलकामध्ये आपण पाहतोय 3 धाव आहेत। अत्यंत सुंदर स्पर्धा आपण पाहतोय। या स्पर्धेचा पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक तब्बल 1 लाख रुपये धनराशी आणि मॅन ऑफ द सिरीज साठी 2 व्हीलर बाईक तुम्ही पाहतायत। चमचम करणारी ही बाईक होंडा शाईन। कुळगाव बदलापूर नगर परिषदेचे माजी बांधकाम सभापती मंगेशजी धुळे, कुळगाव बदलापूर नगर परिषदेचे आणखीन एक माजी बांधकाम सभापती चेतनजी धुळे या A1 जोडीच्या माध्यमातून ही बाईक या ठिकाणी पुरस्कृत करण्यात आली आहे। फलंदाज झाला बाद, आणखीन एक धक्का लागलाय या ठिकाणी टीम जीत OB11 स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उसाटणे संघाला। अनेक पारितोषिकांची लयलूट केली जाईल। खऱ्या अर्थाने दिवस क्रमांक 4 मध्ये आपण आहोत। संपूर्ण स्पर्धेमध्ये जास्त षटकार मारणाऱ्या खेळाडूस अर्थात जो सिक्सर किंग असेल त्यासाठी रोख रक्कम ₹5000,
सर्वाधिक जास्त विकेट घेणाऱ्या गोलंदाजासाठी सुद्धा कॅश 5,000 रुपयाचं पारितोषिक आणि अंतिम विजेता संघाला 1,00,000 रुपये तर आयोजकांच्या वतीनं देण्यात येतील आणि त्यामध्ये आणखीन 5,000 रुपये सन्माननीय अजयजी सावंत साहेब यांच्या वतीने देण्यात येतील. अगदी आपण पाहतो हायवे एंडला टच असणारे क्रीडांगण आहे आणि बरोबर या क्रीडांगणाच्या समोर जे फार्म हाऊस तुम्ही पाहतायत त्याचे सर्व अजयजी सावंत साहेब यांच्या वतीने ही पारितोषिक देण्यात आलेले आहेत. षटक क्रमांक आपण पाहतो पहिलं चालू आहे. पहिल्या षटकामध्ये 3 खेळाडू एकंदरीत बाद झालेले आहेत. गोलंदाज इर्शाद कासगाव गावाच्या एंड कडून हे षटक तुम्हाला पाहायला मिळेल. 4 षटकांची मॅच 5-4-3 असा फॉर्मॅट या स्पर्धेचा तुम्ही पाहतायत. हो शफल झालेत. शफल क्रॉस होऊन करण्याचा प्रयत्न संपर्क नाहीये. हा चेंडू सरळ चला एस्टन वरून यष्टी रक्षकाकडे डॉट बॉल. धावसंख्या स्थिर आपण पाहतोय. खडे गोलवली डोंबिवलीचा संघ तुम्ही पाहताय. प्रतिस्पर्धी संघ आपण पाहतोय उसाटणे बलंगगड विभागातील हा संघ आपल्याला पाहायला मिळेल. दर्जेदार खेळ कल्याण डोंबिवलीचा आपण नेहमी पाहिलेला आहे आणि आता 2 संघ एकमेकांच्या प्रतिस्पर्धी खेळतात. निमित्त फक्त एकच शिवसेना तालुका प्रमुख चषक. षटक क्रमांक 2 इर्शाद रनवे रिदम मध्ये थोडंसं अडथळा. स्वतः रोहित पोहोचलेत. काहीतरी कानमंत्र देण्याचा प्रयत्न आहे. गोलंदाज इर्शादला पहिला बॉल डॉट आलाय. स्ट्राईक एंडला आपण पाहतो फलंदाज अनुज ढोपरी. नॉन स्ट्राईक एंडला अनिकेत ढोपरी. यावेळेस मिस्टामिंग स्वतः गोलंदाज पुढे सरसावलेत. कॉट अँड बॉल करण्याची संधी होती आणि या ठिकाणी वेल जज करत असताना टिपली झेल. फलंदाज फेल. आणखीन एक धक्का लागेल टीम उसाटणे संघाला. फलंदाज बाद. संपूर्ण आयोजक आपण पाहतो या ठिकाणी या मॅचचा आनंद घेत असताना खऱ्या अर्थाने बाळाशेठ कांबळे यांच्या नावाने ही स्पर्धा आपण पाहतोय. म्हटलं जाताना एखाद्या यशस्वी पुरुषाच्या मागे एखाद्या स्त्रीचा हात असतो तसे मागचे या पडद्यामागचे काही हिरो आहेत. मग समीर राऊत असेल, करण लहाने असतील, नितेश लहाने, हनुमंत टेंबे असतील, या सर्वांचं आपण विशेष कौतुक करू आणि ऑल टीम श्री गणेश मिताली 11 कासगाव संघाचं सुद्धा कौतुक केलं जाईल. हो यावेळेस ऑन साइडला ड्राईव्ह करत असताना बॅटची आतली कडा लागली. बॉल चालले डीप मध्ये तोपर्यंत मिळते एक सिंगल धाव. षटक क्रमांक 2 चा खेळ चालू आहे. डॉट बॉल त्यानंतर विकेट एक सिंगल. यावेळेस फटका आपण पाहतोय भरपूर चांगला पाहायला मिळाला आणि शेवटच्या क्षणाला झेल ड्रॉप करण्यात आलेला आहे. 2 क्षेत्ररक्षक आपण पाहिलेत मैदानाच्या आतमध्ये. अगदी आपण पाहतोय चुकीची कॉलिंग म्हणावी लागेल. अनिकेत ढोपरीचा झेल या ठिकाणी ड्रॉप करण्यात आलेला आहे. ही चूक होती की ही घोडचूक येणारा काळ ठरवेल. या मॅच मध्ये आपण पाहतो मागच्या मॅचचा हिरो अनिकेत ढोपरी, त्याला मात्र मिळालं जीवनदान. आयुष्यमान भवचा आशीर्वाद देत असताना आपण पाहतो बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या दिशेने. जणू काय आपण पाहतो गोळीच्या वेगाने अलॉंग द कार्पेट चेंडू फरार आलेला दर्जेदार भगवा चौकार. कोलंबो माता शेलू आणि त्याला फाईट करेल सरवली. दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती राहील चालू सामन्याच्या मध्यांतराला टॉससाठी आपण यायचे. लिडिंग एज पॉइंट मध्ये टिपले झेल. आणखीन एक फलंदाजाला परतावे लागेल मैदानाच्या आतमधून. अगदी आपण बाहेर येत असताना जीत ओवी 11 स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उसाटणे संघाला लागणारा आणखीन एक 440 वॅटचा धक्का.
वरती लागणारा तब्बल 5वा धक्का होता. अनिकेत ढोपरी जोपर्यंत मैदानावरती आहे शांत खेळ त्याचा पाहायला मिळालाय. आता मात्र त्याला आक्रमक पवित्रा घ्यावा लागेल. 2 षटकांचा खेळ बॅलन्स आहे. अगदी आपण पाहतोय 4 षटकांची मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. सेकंड राऊंड मधील हा पहिला सामना आहे. आमच्या मुख्य मंचावरून या स्पर्धेचे मुख्य शिल्पकार प्रणेते आदरणीय बाळाशेठ कांबरी सुद्धा या मॅचचा आनंद घेतात. त्यांच्या समवेत चिखलोली गावचे नामांकित उद्योजक आदरणीय प्रवीण शेठ भुईर हे सुद्धा मॅच आनंद घेतात. सचिनजी देशमुख, मनोजजी कडवसर या ठिकाणी मॅच आनंद घेतात. आणि कासगावचे तंटामुक्त अध्यक्ष चंद्रकांत नाना भुईर हे सुद्धा मॅच आनंद घेत असताना षटक क्रमांक 3 मध्ये आपण पाहतोय माउंटन व्ह्यू मॅरेज हॉल एंड कडून षटक आपण पाहतोय. अमन पहिला बॉल आउटसाइड द लेग स्टंप. चेंडू पिचिंग झालाय, संपर्क नाही आहे. खराब चेंडू आपण पाहतोय, दिशा भरकटला. गोलंदाज अमन लाईन इथे पात्र चुकीचे पाहायला मिळाले आणि अतिरिक्त स्वरूपात धाव मिळते 1. एक्स्ट्रा मध्ये अगदी आपण पाहतोय 1 धाव ऍड होते. 1-0 दुहेरी अंकामध्ये धाव संख्या. हो बॅटची कडा मागे चालला बॉल. नो चान्स इन टू द फिल्डर. बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. एक टप्पा घेत सीमा पार. फाईन लेगला आलेला हा फाईन चौकार. जाणला जातो अनिकेत ढोपरी. अगदी आपण पाहतो अक्षरशः त्याला बरसावा लागेल, कारण सुरुवातीला स्लो बस स्टडी हे समीकरण आपण पाहिलं. शांत बसायला मी काही संत नाहीये हे सांगत असताना अनिकेत. हो या वेळेस टप्पाचा बॉल पंचांकडे. स्ट्रॉंग अपील. LBW खात्रीशीर पकडले, प्लम पकडले. ऍसिडीज OUT फलंदाज बाद. तालुका प्रमुख आदरणीय शिवसेना बाळाशेठ कांबरी यांची स्पर्धा आपण पाहतो. या ठिकाणी दर्जेदार आयोजन सुद्धा आहे आणि हे त्यांचं टायटल सॉन्ग तुम्ही ऐकतायत. अंबरनाथ तालुका अर्थातच ग्रामीण विभागाचा विकास हाच बाळाशेठ कांबरी यांचा ध्यास असतो. सातत्याने आपण पाहतो समाजसेवा असेल, आरोग्य सेवा असेल, यामध्ये सातत्याने हात पुढे करणारं व्यक्तिमत्व आहे आदरणीय बाळाशेठ कांबरी आणि त्यांच्याच नावाची चर्चा संपूर्ण तालुक्यामध्ये होत असते. षटक क्रमांक आपण पाहतोय 3रा चालू आहे. गोलंदाज सामन बॉलिंग टाकवती. अनिकेत ढोपरी सारखी एक मोठी विकेट मैदानाच्या बाहेर आलेली आहे. बड़ी मछली जाल में फंस चुकी है. अमर हिलाल यावेळेस ऑन साइडला आल्या प्रहार करण्याचा प्रयत्न होता. पाहावं लागेल टायमिंग प्रॉपर आहे आणि ते बॉल चाललं बाउंड्री लाईनच्या बाहेर. शतरक्षक होते, फील्डर के मस्तक पे दस्तक देती हुई सीधा गेंद सीमा रेखा के बाहर. 6 रन. नॅचरल शक्ती असते आणि ती दाखवून देत असताना अमर हिलाल का बॅटिंग करतात. बडी विकेट कॉर्नर क्षेत्रामध्ये आपण पाहतो एक जबरदस्त स्ट्रोक. धाबा मिळतील 6 पूर्णपणे. ओ खोलवा टप्पाचा बॉल. क्रिकेटचं मादक सौंदर्य. यॉर्क लाईनचा चेंडू आपण पाहतोय. इथे क्षेत्ररक्षक थोडेसे पुढे आलेत. चुका होत आहेत मैदानाच्या आतमध्ये. सेकंड लगेचच घेण्यात आलेली आहे. 2 धाबा मिळतील. गुड रनिंग बिटवीन द विकेट, गुड कॉलिंग अल्सो. आणि या 2 धाबेच्या पद्धतीने संघाचा धावफलक सुद्धा पुढे सरकते. खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये 22 अद्यापर्यंत काही चेंडूंचा खेळ पर्याप्त बॅलन्स असेल. किती धाबा जमवल्या जातील. उसटणे संघाकडे सुद्धा चांगली दर्जेदार गोलंदाजी आहे आणि आता मात्र धाबांची इन्व्हेस्टमेंट चालू आहे. एका धाबेसाठी झगडावं लागतं. हो यावेळेस आपण पाहतोय चेंडू समोर राहिलाय. गरंगळ चालला. शतरक्षक कव्हर पॉइंट मधून येतात. तोपर्यंत मिळते एक सिंगल धाव आणि या सिंगलच्या जोरावरती 23 वरती पोहोचलाय जीत OV11 स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उसाटणे हा संघ.
रामचंद्र दादा मडवी प्रतिष्ठान स्वर्गीय आपण पाहतोय जे जबरदस्त पैलवान होते आणि त्यांच्याच नावानं त्यांच्या स्मृतीला उजाळा देण्यासाठी अगदी आपण पाहतो हा संघ त्यांच्या नावाने सातत्याने ठाणे असो रायगड असेल या दोन्ही जिल्ह्यामध्ये केलं असो. गोलंदाजाचे अमर. ओ यावेळेस आपण पाहतो अमनचा हा बॉल बाची कडा मागे चाललाय. इथे चिकी सिंगल खेळण्यात आली आहे. बॅकअप लगेचच मिळालंय अमनच्या वतीनं आणि इथे मात्र शेवट सुद्धा गोड करत असताना आपण पाहतोय फक्त आणि फक्त केवळ एकच धाव. टीमची टोटल अद्यापपर्यंत आपण पाहतोय धावत संख्या फलकापती 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 8.00च्या सरासरीने 24 धावा बनवण्यात आलेले आहेत. शेवटचं अंतिम षटक किमान 10 ते 15 धावा योगेश सर या मॅच मध्ये यायला हव्या. एक चांगली फायटिंग टोटल जर बनवायची असेल तर मात्र इथून या दोन फलंदाजांना चांगली बॅटिंग करायची आहे. मैदानाच्या आत आपण पाहतोय उज्ज्वल ढोपरी आणि त्याच्या साथीनं अमर हिलाल. ड्रिंक्स ब्रेक काही मिनिटांचा आपण पाहतोय. तत्पूर्वी जाऊया आपण डीजे मास्टरला देऊया एक संधी. पाहायला मिळेल या सत्रातील खेळाचं पहिलं सत्र आपण पाहतोय. नेक्स्ट मॅच तुम्हाला पाहायला मिळेल आबिर शाह इलेक्ट्रिकल्स पुरस्कृत अविनाश तरे पुरस्कृत जय कोलंबो माता शेलू त्यांच्या अगेन्स्ट करणारा संघ भिवंडी तालुक्यातील नामवंत संघ सरवली. एक चांगली लढत प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. शेवटचा षटक गोलंदाज आपण पाहतो या ठिकाणी लगेचच तयार होतील. हर्षद तरे यांना तुम्ही पाहतायत. हो यावेळेस आपण पाहतोय आणि इथे बॉल चाललाय कवाच्या दिशेने. अर्थातच आपण पाहतोय स्वर्गीय रामचंद्र बडवी प्रतिष्ठान या नावाची आपण चर्चा करत होतो जे मात्र उसाटणे नगरीतील एक दर्जेदार पैलवान सुद्धा होते. बाळाशेठ कांबरी यांचे जवळचे उत्तम सहकारी सुद्धा होते. कारण नेहमीच आपण पाहतो शिवसेनेला पुढे नेण्याचं काम या सर्व व्यक्तिमत्वाने केलेलं आहे. शिस्त वचन सेवा आणि नातं या 4 अक्षराने जोडलेला शब्द आहे. आणि आपण पाहतो 80% समाजकारण आणि 20% राजकारण हे स्वर्गीय हिंदू हृदय बाळासाहेब ठाकरे यांचं वाक्य आहे. आणि त्याच विचारांवरती आपण पाहतो सातत्याने काम करत असणारे आपले हे सर्व शिवसेनेचे शिलेदार आपण पाहणार आहोत. खऱ्या अर्थाने जेव्हा स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान ही स्पर्धा उसाटण्याच्या नगरीमध्ये होते तेव्हा बाळाशेठ कांबरी यांचं सुद्धा कटआउट त्या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत असतं. इतकं प्रेम आहे आपण पाहतो बाळाशेठ कांबरी यांच्यावरती आणि आज त्यांच्याच प्रेमाखातीर हा संघ सुद्धा इथे दाखल झालेला आहे. वाईल्ड कार्ड एंट्री मिळाली आहे बात्रेपाडा संघाच्या जागेवरती. अनिल दादा ढोपरे असतील अनिकेत ढोपरे अँड ऑल टीम आपण पाहतो मैदानावरती खेळतीये. सकाळच्या सत्रामध्ये अनिल दादा ढोपरे यांचा देखील सन्मान करण्यात आलाय आणि यावेळेस बॉल चाललाय शॉर्ट अप लेंथ चा बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर जाईल. पुल करत असताना सक्सेसफुल पॉवरफुल आमच्या समालोचन कक्षाला सलामी देणारा बिग हिट षटकार. फटक्यांची योगेश मडवी सर आता नितांत गरज आहे. मी मगाशी सांगितले की किमान 10 ते 15 धावा जरी जमवल्या ना तर एक फायटिंग टोटल या मॅच मध्ये बनवू शकते. अमर हिलाल सेट ऑन फायर नाऊ. अमर हिलालच्या बॅट मधून आणखीन एक ब्लास्ट आपल्याला पाहायला मिळाले. कदाचित मैदानावरती पडतायत आगीचे गोळे परंतु बाहेर पडलाय तो तोफेचा गोळा. इट्स अ मॅक्सिमम पॉवरफुल षटकार.
मात्र इथे संधी नाही दिली आहे. फलंदाज या ठिकाणी होतोय अमरबाद. परतावा लागेल, थोडेसे नाराज असतील, आणखीन एक धक्का लागेल, हे मिळणार सांघिक यश. फलंदाज बाद. केला विकास म्हणून आज झाला फेमस म्हणून आज झाला फेमस. लहान असो कोणी मोठा असो सदा वागतोय प्रेमानं. लहान असो कोणी मोठा असो सदा वागतोय प्रेमानं. शिवसेना तालुका प्रमुख चषक ठेवलाय कासगाव या गावानं. शिवसेना तालुका प्रमुख चषक थँक्यू. याच संघाचे आधारस्तंभ अर्थातच अनिल दादा ढोपरी मैदानावरती दाखल होत आहेत. संघाची धावत संख्या धावफलकावरती दत्ता टेंबे आम्हाला सांगतात की 40 धावा आहेत. षटकातील काही चेंडूंचा खेळ बॅलन्स असेल. बाश तुम्हाला फाईट चांगली पाहायला मिळेल. अगदी शेवटच्या बॉल पर्यंत हा सामना रंगतदार स्थितीमध्ये तुम्ही पाहणार आहात. धनंजय हिलाल. यावेळेस आपण पाहतोय यॉर्क लाईनचा चेंडू वाईड यॉर्कर करण्याचा प्रयत्न होता, संपर्क नाही आहे आणि ते हा डॉट बॉल. कदाचित आपण पाहतो शेवटच्या क्षणाला कमबॅक करण्याचा प्रयत्न गोलंदाज हर्षद तरेचा या बाश मध्ये पाहायला मिळतोय. लेफ्ट आर्म राऊंड विकेट. फटका चांगला पाहायला मिळाला, दर्जेदार ऑन साइडला. क्षेत्ररक्षकाने चेंडूला पॉज तर केलंय, परंतु इथे धूम धावा धनंजय हिलाल आणि अनिल दादा ढोपरी यांना मिळतील. शेवट सुद्धा चांगला पाहायला मिळाला. 2 धाब्याच्या मदतीने टीमची टोटल पुढे सरकते तब्बल 42 या अंकावरती आणि 4 षटकांमध्ये द्वितीय सत्रामध्ये 43 धावांचं आव्हान असेल या मॅच मध्ये. खडी गोलवली या संघासमोर. तत्पूर्वी आपण जाऊया आमच्या मुख्य मंचावरती. चिखलोली गावचे नामांकित उद्योजक आदरणीय प्रवीण शेठ भुईर साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. यांचा शुभ सन्मान केला जाईल व्यवस्थापन समितीच्या वतीनं. चंद्रकांत नाना भुईर यांना विनंती राहील आपल्या शुभास्य आपण प्रवीण शेठ भुईर यांना सन्मानित करावं. बाळाशेठ कांबरे यांची मेहुणी आहेत आणि चिखलोलीचे नामांकित उद्योजक आहेत आमचे प्रवीण भाऊ. त्यांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल. चंद्रकांत नाना भुईर यांच्या शुभास्य आपण हा सन्मान करणार आहोत, जे कासगावचे तंटामुक्त अध्यक्ष तसेच दहिवलीचे उद्योजक सचिनजी देशमुख यांचाही सन्मान आपण करणार आहोत. मी विनंती करेन बाळाशेठ कांबरे यांना की आपल्या शुभास्य आपण सचिनजी देशमुख यांना सन्मानित करावं आणि आमच्या कासगाव गावचे मृदुंगमणी हरिभक्तपरायण कैलास भुईर यांना सुद्धा विनंती करायला आपण मंचावरती यायचे. आपलाही सन्मान या स्पर्धेच्या वतीने केला जाईल. नरेश म्हात्रे, कैलास भुईर. 43 धावांचं लक्ष या मॅच मध्ये. या धावा कशा पद्धतीने चेस केल्या जातील की या धावा डिफेन्स करेल टीम उसाटणे हा संघ, याचं धावतं विवरण करण्यासाठी पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्स मध्ये करूया परिवर्तन. आपण आवाज ऐकणार आहोत पुन्हा एकदा पनवेलची धगधगती तो आदरणीय योगीजी मडवी सर यांना. आयोजन त्यांचं लई कडक चर्चा गावागावानं. आयोजन त्यांचं लई कडक चर्चा गावागावानं. शिवसेना थँक्यू. आणि आता आपण लगेचच नाणेफेकी करणार आहोत. या सन्माननीय प्रवीण शेठ भुईर साहेबांना विनंती राहील आपल्या शुभास्य आपण टॉस करायचंय. या पुढील मॅचची नाणेफेकी होणार आहे. सरवली वर्सेस जय कोलंबो माता शेलू या 2 टीम मध्ये आपण टॉस करू. प्रवीण भाऊ यांच्या शुभास्य कैलासजी भुईर यांना विनंती राहील आपण यायचे. मृदुंगमणी बाळाशेठ कांबरे यांच्या विनंतीला मान देऊन आपण लगेचच सन्मानपूर्वक आमच्या मंचावरती उपस्थित व्हायचे. टॉस आपण करू. शेलू वर्सेस सरवली. ओके, टॉस केला जाईल. कॉलिंग करेल सरवली टीम. छापा असा कॉल आणि छापा आलेला आहे. टॉस जिंकलेला, फक्त निर्णय काढायचा. ओके, धन्यवाद. मान्यवरांना विनंती राहील आपण सन्मानपूर्वक पुन्हा एकदा स्थानपन्न व्हायचं, कारण या ठिकाणी टॉस सरवली संघाने जिंकलेला आहे
आणि फिल्डिंग करण्याचा निर्णय हा त्यांच्या वतीने घेण्यात आलेला आहे. बॅटिंगसाठी आमंत्रित केले आविर्षा इलेक्ट्रिकल पुरस्कृत जय कोलंब माता शेलू या संघाला. आणि आपण लगेचच जाणार आहोत कॉमेंट्री बॉक्स मध्ये जिथे 43 धावांची गरज आहे. या ऐकूया आवाज पनवेलचा. आवाज या ठिकाणी दर्जेदार पनवेल समालोचक समितीचे उपाध्यक्ष योगीजी मडवी यांचा. धन्यवाद. थँक्यू सो मच मॅडी सर. जमलेल्या सर्व तमाम प्रेक्षक वर्गाचं पुन्हा एकदा आपण स्वागत करूया. आणि आज या स्पर्धेतल्या आपण पाहतो सेकंड राऊंडची पहिली लढत मैदानाच्या आतमध्ये उसाटणे संघाने केल्यात 42 धावा आणि 43 धावेचं टार्गेट मैदानामध्ये. आणि पहिला खेळाडू शापिल जो सलामीवीर बॅट्समन होता तो मैदानाच्या बाहेर गेला आणि पहिला धक्का मैदानावरती लागलाय टीम गोलवलीला. नाही तर ज्याच्या माध्यमातून आपण ऐकतोय संध्याकाळचं सत्र तुम्ही पाहताय. अगदी क्लायमेट सुंदर आणि मॅच देखील सुंदर. उसाटणे विरुद्ध तुम्ही गोलवली पाहतायत. एका बाजूला उसाटणे संघानं प्रथम बॅटिंग करताना 42 धावा केले. 43 धावेचं लक्ष असताना पहिला विकेट. त्यानंतर प्रहार रोहित भालेराव आल्या आल्या प्रहार करतो आणि त्याच्या बॅट मधून षटकार. पहिला षटकार पुन्हा एकदा हवेत यावेळेस मिस टायमिंग आणि कॅच. रोहित भालेराव बॅक टू द डगआउट. बिग विकेट या मॅचची गोल्डन विकेट रोहित भालेराव. टीम टोटल धावसंख्या आपण पाहिली 6 वरती 2 गडी बाद झालेत. एकूण धावसंख्या आमचे स्कोरर सांगतात 6 धावा. या बॉलवरती एक सिंगल आली. 7 धावा स्कोरबोर्ड होती. 24 चेंडू मध्ये 43 धावा. खरं तर उसाटणे संघाची गोलंदाजी त्यांची ताकद आहे आणि ती ताकद सिद्ध करताना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. गोलंदाज धावपळकावरती धावा लागले 7. खरं तर अमरचं कौतुक केलं पाहिजे. 2 इम्पॉर्टंट विकेट. सन्मान द्यायचं होतं चेंडूला परंतु इकडे डॉट चेंडूची समाप्ती. कुठल्याही प्रकारची रन्स नाहीये. आतापर्यंत 5 चेंडू फेकलेत. धावा दिलेत आतापर्यंत 7 आणि 2 महत्वाच्या विकेट. सलामीवीर बॅट्समन मोरेश्वर तरे आणि त्यानंतर रोहित भालेराव हे 2 बॅट्समन मैदानाच्या बाहेर. शेवटचा अंतिम चेंडू पावर सर्कलचं षटक. 4 ओव्हरची मॅच आणि इथे 43चं टार्गेट होतं. शेवटच्या बॉलला प्रहार केलाय. बॉल उंच चाललाय. बाउंड्री लाईनच्या बाहेर येतोय. पंचांचा सिग्नल 6 धावा. शेवटच्या बॉलवरती षटकार.
आपण पाहिलं 2 षटकार आले, 13 धाबा, 2 विकेट. काय नाट्यमय स्थिती पाहायला मिळाली. धावसंख्या आपण पाहिली पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या एकूण स्कोरबोर्ड होती 13 धाबा, गडी बाद झाले 2. यावेळीचा चेंडू पुन्हा प्रहार आणि पहिला बॉलवरती स्वागत. चौकार आलाय अजय भंडारीच्या विरोधात पहिला चौकार ठोकला आणि टीम टोटल 17 वती. स्विचिटचा प्रयत्न, नापाक प्रयत्न ज्याला म्हटलं जात आहे, कारण क्रिकेटमध्ये एक लेग बाय स्वरूपात रन आली. क्रिकेटमध्ये आम्ही नेहमी सांगतो ना, तुम्ही स्विचिट, रिव्हर्स खेळता, स्कूप खेळता, वेगळ्या प्रकारचे फटके खेळता, तेव्हा तुमच्याकडे 2 गोष्टी असल्या पाहिजेत. पहिली म्हणजे तुमची नजर तेज असली पाहिजे आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुमच्याकडे कॉन्फिडन्स, आत्मविश्वास पाहिजे. 43 टार्गेट मैदानावरती असताना आतापर्यंत आपण पाहिले पहिल्या ओव्हरमध्ये रन्स होते ते एकूण 13. या ओव्हरमध्ये आता रन आलेत ते 5, म्हणजे एकूण 18 धाबा स्कोरबोर्डती लागलेत. दोन्ही संघाला संघर्ष करावा लागेल. जिंकण्याचा ध्यास केलेला अभ्यास आणि मेहनतीची पराकाष्ठा या त्रिकोणी संगमाच्या आधारे सामना 2 बलाढ्य टीम मध्ये अस्तित्व कोण टिकावेल, कोण अंतिम राऊंड मध्ये प्रवेश करेल, अर्थात आजच्या शेवटच्या राऊंड मध्ये. 18 धाबा धावपळकावधी. चांगला चेंडू समोर खेळतात ऑन साइडला, फिल्डर दूर बन आलेत मिड विकेटला, तोपर्यंत रन्स प्राप्त झाली 1 आणि सिंग बरोबर टीमची टोटल धावसंख्या 19. तर रन संख्या आपण पाहिली धावपळकावरती. स्कोरर सांगतात 19 धावा. टार्गेट 43. बॉल चांगला आहे, पार्टनरशिप केलाय, फटका फसलाय, बॉल सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये आणि धक्का लागल्या मैदानाच्या आतमध्ये. 3रा वामन मात्रे बॅक टू द डगआउट. तर या ठिकाणी विकेट पडली आहे. खरं तर वामन म्हात्रे नवीन बॅट्समन रवी आले मैदानावरती. चांगला चेंडू खोलबा टप्प्याचा खोदून काढलाय. 1 रन तर प्राप्त झाली. डबल साठी कॉल केला इकडे, रनआउटची संधी आणि रवीला माघारी परतावं लागेल. काहीच आवश्यकता नव्हती. अशा मोमेंटला रन घेण्याचा प्रयत्न केला आणि रनआउटच्या स्वरूपात अजून एक धक्का मैदानावरती गोलवली संघाला.
गोलंदाज आपण पाहिलं या ठिकाणी अजय खरं तर सुंदर गोलंदाजी कमबॅक करत आहे. धावसंख्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर या ओव्हरमध्ये 8 आल्या. पहिल्या ओव्हरमध्ये 13 धावा. अशा प्रकारे 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. 21 धावा. टार्गेट मैदानावरती 43 म्हणजे येणारे 2 षटक आता गरज आहे 22 धावेची. खेळ समाप्त झाला आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर टीम टोटल धावसंख्या आपण पाहिली. धापडकापती धावा लागलेत. स्कोरबोर्ड होती 21. गरज इथं मैदानावरती 22 धावेची. चांगला चेंडू समोर खेळतात यावेळेस. बॉल फिल्डर नाहीये मिड ऑफला. जोपर्यंत फिल्डर येते दूर बनणं तोपर्यंत 2 धावा मिळाल्या. धावसंख्या 2 ने पुढे 23 धावसंख्येवरती आता गरज आहे 20 धावेची. येणारे 11 चेंडू हाय व्होल्टेज धावा मैदानावरती. बॉल या 20 मिस्टामिंग आहे आणि इकडे विकेट किपर अनिकेत ढोपरीनं टिपलाय झेल. धक्का मैदानाच्या आतमध्ये. सलामीवीर शापिल बॅक टू द डगआउट आणि आता मात्र संघर्ष वाढलाय टीम गोलोलीचा. कारण येणारे समीकरण राहिलं चेंडू आता 10 आणि गरज आहे ती 20 धावेची. गोरगरी यावेळीचा चेंडू पुन्हा एकदा या ठिकाणी रन्स प्राप्त होतात. सिंगल आणि डबल. खरं तर एक रन किती इम्पॉर्टंट आहे दोन्ही संघासाठी या मॅच मध्ये पाहायला मिळेल. 2 संघ एकमेकाविरुद्ध खेळतात. धावसंख्या एकूण पाहिली धावपळकापती 25 रन्स. एकूण धावसंख्या आपण पाहिली तर यावेळेस फलंदाज बाद होते. धावसंख्या एकूण स्कोरबोर्ड होती लागली आहे 25 धावा. टार्गेट होतं 43 आणि आता उर्वरित समीकरण राहिले या मैदानावरती 18 धावा. सामना अद्याप संपला नाहीये. कारण सामना दोन्ही संघाला संघर्ष करावा लागतंय. एका बाजूला टीम गोलवली तर दुसऱ्या बाजूला टीम उसाटणे. तालुका प्रमुख चषक ठेवलाय कासगाव या गावाने. शिवसेना तालुका प्रमुख चषक ठेवलाय कासगाव या गावाने. बालाशेठ कांबरी नावानं चषक ठेवलाय कासगाव या गावाने. बालाशेठ कांबरी नावानं चषक ठेवलाय कासगाव या. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. सामना अगदी रंगातदार परिस्थितीमध्ये पुन्हा एकदा बॅकवर्ड पॉइंटच्या डोक्यावरनं बॉल चाललाय सीमारेखा बाहेर चौकार.
क्रम बदलने येणारे 6 चेंडू आणि 14 धावेची गरज। लहरों से डरकर नौका पार नहीं होती और कोशिश करने वाले की कभी हार नहीं होती। बिना संघर्ष से कोई महान नहीं बनता और जब तक ना पड़े चोट हथौड़े के तब तक पत्थर भी भगवान नहीं कहलाता। मैदानावरती संघर्ष दोन्ही संघाचा तेवढाच आहे। यावेळीचा चेंडू पहिला इथे डॉट येतोय सामन्यामध्ये। एक एक डॉट चेंडू आता उसाटणे संघाला मजबूत स्थिती प्राप्त करून देईल आणि एक एक डॉट चेंडू इकडे टीम गोलवली संघाला मैदानावरती दबाव टाकेल। सामना बघा कशा प्रकारे येणारे 5 चेंडू 14 धावा, दमदार लढत मैदानावरती। बॉल चांगला आहे, यावेळेस मात्र हवेत आहे, क्षेत्ररक्षक पोहोचलेत। कॅच ड्रॉप, कॅचेस विन द मॅचेस, पकडा झेल आणि जिंका क्रिकेटचा खेळ। परंतु इथे दुसरी धाव घेत असताना फलंदाज रनआउट झालाय आणि धक्का लागले मैदानाच्या आतमध्ये। 4 चेंडू आता गरज आहे 13 धावेची। तो कभी बाजी उधर एक एक बॉलला संघर्ष पाहायला मिळालाय। दमदार लढत, प्रेक्षक वर्ग मॅचचा आनंद घेत आहेत। दोन्ही संघ तुल्यबल आहेत, दोन्ही संघ ताकदवर आहेत, त्यामुळे लढत देखील चांगली होणार। कारण एका बाजूला संघ टीम गोलवली आणि दुसऱ्या बाजूला उसाटणे। खोलबट टप्प्याचा चेंडू हवेत आहे, पाहायचं इथे क्षेत्ररक्षक आहेत परंतु जजमेंट चुकलाय। 2 फिल्डरच्या मध्ये बॉल पडलाय, तोपर्यंत 2 धावा आल्या। 32 धावा गरज आता इथनं जिंकण्यासाठी। 11 धावेची येणारे 3 चेंडू 11। सगळ्यांचं लक्ष मैदानाकडे लागले, कोण सामना जिंकणार, परंतु संघर्ष फार महत्वाचा आहे। 3 चेंडू मध्ये 11 धावा, एखादा चौकार एखादा षटकार फक्त मॅचला कलाटणी देऊ शकतोय। परंतु दुसरीकडे गोलंदाजी करत असताना उज्ज्वल डोपरी चांगली गोलंदाजी करतोय। शॉर्ट पिच चेंडू पुल केलाय, पुल सक्सेसफुल, पॉवरफुल, मिड विकेट सीमारेखा बाहेर आलाय षटकार। पुन्हा एकदा तारानाट्य परिस्थिती, कभी बाजी इधर तो कभी बाजी उधर। आणि आता समीकरण 2 चेंडू 5 धावेची गरज। गोल्डन सिक्सर साठी एक 500 रुपयाचं प्राइज, 1000 रुपयाचं प्राइज दिनेश दादा यशवंतराव यांच्याकडून आहे। 2 चेंडू 5, सुंदर लढत। खोलबट टप्प्याचा चेंडू बुंद्यात टाकलाय, त्याला यॉर्कर म्हटलं जात आहे। बुंद्यातला चेंडू नक्कीच, ना दांडा ना शेंदा, डायरेक्ट बुंदा। काय सुंदर गोलंदाजी मैदानावरती, कभी बाजी इधर कभी बाजी उधर। सामना शेवटच्या बॉलवरती आहे। 43 टार्गेट चेस करत असताना या मॅचला शेवट पर्यंत घेऊन आलेत, परंतु आता पाहायचंय अंतिम चेंडू आणि गरज आहे 5 धावेची। षटकार ठोकावा लागेल कारण कंपल्सरी चेसिंग हा स्पर्धेचा नियम आहे। चला वेळ घेऊ नका प्लीज, सहकार्य करा भरपूर। यानंतर 2 मॅच अद्याप आपल्याला कव्हर करायचे आहेत, या गोष्टीची आपण नोंद घ्या। गोलंदाज आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅक वरती
सज्ज झालाय. खरं तर या मॅच मध्ये शेवटचा अंतिम चेंडू असेल. इकडे उज्ज्वल डोपरी, तिकडे बॅट्समन तुम्ही पाहतायत अमन आहे. दोघांसाठी टाय होत्या. कोण सामना जिंकणार, उज्ज्वल डोपरी की अमन मैदानाच्या आतमध्ये. एक चेंडू 5 धावा. सुंदर लढत. समोर खेळलाय, बॉल चाललाय सीमारेखा बाहेर. सामना जिंकलाय टीम खडे गोलेली संघानं. विजय स्ट्रोक अमननं टोकलं आणि काय दमदार विजय. शेवटच्या बॉलवरती सुंदर फटका. बॉल सुंदर होता, बॉल एवढाही खराब नव्हता की त्याला गोलंदाज तुम्ही दोष देऊ शकता. सुंदर चेंडू होता, परंतु आपल्या मनगडातली ताकद सिद्ध करताना ऑफसाईडला दमदार शॉट, षटकार. सामना जिंकलाय अमननं आणि मॅन ऑफ द मॅच अमन. कारण अमनच असेल, कारण अमननं शेवटच्या क्षणाला 4 चेंडू मध्ये 14 केल्या. त्याच्यापेक्षाही महत्वाचं, जेव्हा संघाला गरज होती 3 चेंडू 11, तेव्हा 2 षटकार टोकत त्यानं सामना जिंकलाय. अमन ठरलाय मॅन ऑफ द मॅच. चला सेकंड करा आपण. चला उसटणे संघ सेकंड करा. हारजीत तर क्रिकेटमध्ये होत असते मॅडी सर, कारण आम्ही नेहमी सांगत असतो ना की क्रिकेटमध्ये हारजीत तर होतच असते. कारण आज आपण पाहिलं तर उसटणे संघाला परास्त व्हावं लागलं, काहीशा चुका पाहायला मिळाल्या. परंतु या मॅच मध्ये उसटणे संघ काय चुकलं